आज जागतिक योग दिवस 21 जून 2020. मी किशोर सोनार बोलत आहे. माझा अल्प परिचय. एरंडोल शहरात 2016 पासून सातत्याने योगाचा कार्यक्रम जाहीर स्टेज शो मी करत आहे. त्या निमित्ताने अल्प परिचय देत आहे. शालेय जीवनात असताना एकाच वेळेस 1200 दंड, 1200 बैठक, 100 सूर्यनमस्कार आणि 5 किलोमीटर रनिंग असा माझा व्यायाम होता. त्याचप्रमाणे मी काही शक्तीचे प्रयोग केले आहेत, ते वर्णन करून दाखवतो. एकाच वेळेस सुरू असलेल्या 2 मोटर कार प्राणायामाच्या सहाय्याने थांबवणे. त्याचप्रमाणे दुसरा प्रयोग जमिनीवर झोपणे पाठीवर आणि 100 ते 150 किलोचा दगड छातीवर ठेवणे आणि दुसऱ्याच्या साह्याने घणाच्या साह्याने त्याचे तुकडे तुकडे करणे, असा हा माझा प्रयोग होता. 12 वर्ष योगावर मी अभ्यास करून स्वतःवरच प्रयोग केले आहेत. त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंदांचं कार्य 12 वर्षापर्यंत एरंडोल शहरात केलं आहे. तसंच पांडववाड्याजवळ एरंडोल येथे क्रांती मालिका 3 वर्षापर्यंत चालवली. सावरकर, भगतसिंग यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या निमित्ताने सामाजिक कार्य करत होतो. तसंच मला या एका ॲक्सिडंटमध्ये मणक्याला प्रॉब्लेम आला आणि 2003 मणक्याला प्रॉब्लेम येऊन गॅप पडला आणि त्यानंतर मला कमरेचा प्रॉब्लेम झाला. त्याचप्रमाणे 2014 देखील प्रॉब्लेम झाला आणि त्या प्रॉब्लेममुळे माझं BP वाढला आणि BP वाढून शेवटी मला एक हार्ट अटॅकसुद्धा आला. परंतु मी तो योगाच्या सहाय्याने दुरुस्त केला आणि त्या दिवसापासून मी ठरवलं की आपण स्टेज शो करायचा आणि त्याच्यानंतर जाहीर स्टेज शो करून आपण योग करायचा, इतरांना योग करायला भाग पाडायचा आणि जागतिक दिवसानिमित्त हा कार्यक्रम सतत करायचा. आणि हेच माझं ध्येय आहे आणि ह्या ध्येयासाठीच मी पूर्णपणे कार्य करत आहे. त्याचप्रमाणे माझा जो मोबाईल नंबर आहे 98 90 54 11 35 आणि ह्या योगा दिनानिमित्त प्रत्येकाने घराघरातून योग करावा, हीच माझी प्रार्थना आहे, नम्र विनंती आहे. आणि ह्या कार्यक्रमानिमित्त प्रत्येकाने योगाचा विचार करावा. योग हेच आपल्याला तारू शकतं, हाच माझा संदेश.
याच्या पुढे पश्चिमोत्तानासन. पश्चिमोत्तासन आपल्याला एकच प्रकार माहिती आहे, पण ते 3 प्रकाराने कसं करतात ते आपण बघू. याच्या पुढचं आसन आहे पदहस्तासन. याच्या पुढचं आसन आहे झोपून पश्चिमोत्तासन कसं करायचं ते बघा. आता भूनमनासन. याच्या पुढचं आसन गळ्यात पाय बसून कसा टाकायचा. झोपून पाय गळ्यात कसं टाकायचं ते बघू. गळ्यात पाय कसा टाकायचा ते बघू.
मयूरासन. पद्म मयूरासन. त्याच्यानंतर चोलांगुनासन. आता याच्या पुढच्या पोझिशन आहेत सुप्त वज्रासनाची असतात पोझिशन, त्या आपण बघू. Start. आता बकासन करूया. मागे
याच्यानंतर आपण चक्रासन करूया. शीर्षासन करूया. या खाली घेतात खाली नाही चालू आहे. सावधानी बॅलन्स. दोन करा. एक करूया बोटाने आपण बोटाने तो तिकडच्या हां बोटाने हां अगदी म्हणजे बोटं निघाला नको. ते तुम्ही नको बोटं. हां बोटं सटकायला तुम्ही नको. तुमचं बॅलन्स बरोबर राहू द्यायचे ते पाय सांगितलं असं आपण. नाही. हां असं पाय ठेवा. फक्त व्यवस्थित ठेवा. हां पाय जर बोटं सटकले तुम्ही खाली पडा. रेडी.
हे नस्यकरणातलाच एक प्रयोग आहे. याला आपण शुद्धीकरणाचा प्रयोग म्हणूया. ज्याचं नाकाचं हाड वाढलं आहे, ज्यांना नेहमी सर्दी होते, अशांसाठी हा प्रयोग आहे. हा प्रयोग करताना आपण एका नाकपुडीतून एक नळी टाकायची असते. काही वेळेस सुती पण टाकतात, पण आता ही कॅथेटरची नळी मिळाल्यामुळे ह्या नळीतून सुद्धा हा प्रयोग होऊ शकतो आहे. त्यामुळे ती सावकाश नळी टाकायची. त्याचप्रमाणे काही वेळेस आपल्याला अन्नपचनाचा प्रश्न पडतो, काही वेळेस गॅसेस होतात. अशा वेळेस आपल्या पोटात जो अपानवायू असतो तो बाहेर निघत नाही आणि त्याच्यासाठी हा जो प्रयोग आहे हा खरं म्हणजे सकाळीच करायचा असतो. पण आपण हा प्रयोग फक्त प्रयोगासाठी प्रयोग दाखवत आहे. ही नळी सावकाश सांभाळून आपण तोंडात टाकायची असते आणि तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. आता हा धवतीचा प्रयोग आहे. ही जी पट्टी आहे 2.5 ते 3 इंच रुंदीची आहे आणि ही जवळजवळ 6 फुटी पट्टी आहे. हा सुद्धा प्रयोग आपल्याला सकाळीच करायचा असतो, परंतु आपल्याला प्रयोग दाखवायचा म्हणून मी करत आहे. त्यासाठी हा प्रयोग करताना जेव्हा आपण पट्टी तोंडात टाकतो त्यावेळेस ती सांभाळून टाकायची असते आणि ती टाकताना व्यवस्थितपणाने मध्ये जायला पाहिजे आणि बाहेर काढताना मात्र तिला एकदम ताणू नये, नाहीतर आपले जे मधला भाग आहे तो अतिशय नाजूक असतो अन्ननलिकेचा, त्यामुळे तिथे जखम होण्याची देखील शक्यता असते. तर त्यासाठी ही जी लांब पट्टी आहे ती व्यवस्थितपणाने बाहेर टाकायची. तर आता ही सावकाशपणे तोंडात जाऊ. ही पट्टी फक्त घेताना मात्र सलग पट्टी पाहिजे. तिला जर जोड असेल तर एखाद्या वेळेस मध्ये जर तो जोड निघाला तर ती पट्टी अटकून जाते. ऑपरेशनशिवाय इलाज नाही, म्हणून हे सगळे प्रयोग सांभाळून करायचे, माहितगाराकडनं करायचे. हे अंतरशुद्धीसाठी आहे. एवढं आज जागतिक योग दिवस 21 जून 2020. एरंडोल शहरात 2016पासून सातत्याने जाहीर स्टेज शो मी करत आहे. माझं नाव किशोर गजानन सोनार. एरंडोल येथे दरवर्षी योगासन, प्राणायाम आणि ध्यान याचं प्रात्यक्षिक करतो आणि यावर्षी करोना या महामारीमुळे कोणत्याही प्रकारचा जाहीर प्रोग्राम करता येत नाही, म्हणून मी आपणास या यूट्यूबच्या माध्यमाने मी संपर्क साधून आपला सातत्याने कार्यक्रम सुरू करत आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, कोणताही आजार जर आपल्याला होत असेल तर त्याचं एकच कारण आहे. ते कारण म्हणजे आपल्या शरीरात जमलेले टॉक्सिन आणि ह्या टॉक्सिनमुळेच कोणताही आजार आपल्याला उद्भवतो. मग हे टॉक्सिन आहे तरी काय, ह्या टॉक्सिन कशामुळे जमा होतात आणि हे टॉक्सिनमुळे कोणत्या प्रकारचे आजार होतात
तर त्यासाठी आपण अगोदर टॉक्सिनचा विचार करूया. टॉक्सिन म्हणजे नेमकं काय? आपलं जे शरीर आहे ते असंख्य पेशींनी तयार झालेलं आहे. ह्या पेशी मरतात, जिवंत होतात आणि त्या जागेवर ज्या मरणाऱ्या पेशी आहेत त्यांच्यापासून विजातीय द्रव्य तयार होतं. नंतर काही पेशी ज्या जिवंत पेशी आहेत त्यांच्या अखंडित चालणाऱ्या कार्यातून ह्या विषारी द्रव्य तयार होत असतं. म्हणजेच विजातीय द्रव्य आणि विषारी द्रव्य हे दोघं मिळून टॉक्सिन हा शब्द तयार झालेला आहे. म्हणून ह्या टॉक्सिनपासून आपल्याला कोणताही आजार होतो तर हे टॉक्सिन आहे तरी काय. जर शरीरात टॉक्सिन जास्त जमा झालं तर आपल्याला कोणकोणते आजार होतात, तर सर्वात अगोदर आपल्याला ताप येतो, त्याच्यानंतर शरीरावर सूज येते, वेदना होतात, दुखणं आणि कणणं ह्या अनेक गोष्टींचा त्रास आपल्याला ह्या टॉक्सिनमुळे निर्माण होत असतो. मग हे जे टॉक्सिन जमा होतात तर त्याच्या मागचं महत्त्वाचं कारण, शरीरात जर टॉक्सिन असतील तर कोणत्याही प्रकारचा आजार आपल्याला उद्भवतो. मग आज थोडंसं टॉक्सिनच्या बाबतीत आपण समजून घेऊया. जर टॉक्सिन आहे तर शरीरात आजार का होतात, तर त्याच्यासाठी थोडंसं वैज्ञानिक भाषेत आपण पुढे समजून घेऊया. आजच्या अर्वाचीन औषध विज्ञान शास्त्रात 3 प्रकारचे जंतू आढळतात. एक बॅक्टेरिया, दुसरा व्हायरस आणि तिसरा फंगस. बॅक्टेरिया म्हणजे जीवजंतू आणि व्हायरस म्हणजे विषाणू, फंगस म्हणजे बुरशीपासून तयार झालेले हे 3 प्रकारचे जीवाणू आहेत. आणि ह्या 3 प्रकारच्या जीवाणूपासूनच आपल्याला आजार होतात असा सर्वांचा समज आहे. परंतु तो समज नसून तो भ्रम आहे. त्यामुळे कोणत्याही तसा भ्रम असल्यामुळे आपल्याला तसं वाटतं. पण आणखी याच्या पुढे आपण थोडंसं वैज्ञानिक भूमीवर आपण समजून घेऊया. जगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त 2च प्रकारचे जीवाणू आढळतात. एक पहिला आहे सॅप्राफायटिक. सॅप्राफायटिक म्हणजे जे जैविक मृत पदार्थांवर जीवन जगतात. आणि दुसरा आहे पॅरासायटिक, जे प्राणी वनस्पती यांच्यावर जीवन जगतात, त्यांना पॅरासायटिक असं म्हणतात. मग एक प्रकारचा सॅप्राफायटिक जो प्राणी आहे, जिवंत जीव आहे, तो पृथ्वी तलावर 98% त्यांची संख्या आहे. आणि हे जे आहे सॅप्राफायटिक, तर ते सफाई कामगार म्हणून आहेत. ह्या 98%वर जे जैविक मृत पदार्थावर जीवन जगतात आणि त्यांच्यापासून जी रासायनिक प्रक्रिया होते तिच्यासाठी वनस्पतीसाठी सगळ्यात पोषक आहे. याच्याशिवाय वनस्पती जगूच शकत नाही. त्यासाठी त्यांची जे कार्य आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. वनस्पती राहिली तरच मनुष्य प्राणी राहील, तरच जीवजंतू राहील, नाहीतर राहू शकणार नाही. आणि यांनी जर समजा यांच्या कार्यामुळेच संपूर्ण पृथ्वीचं बॅलन्स राहतं, वनस्पती जिवंत राहतात, नाहीतर पृथ्वीवर प्रेतांचे ढिगारेच्या ढिगारे राहतील. म्हणून सॅप्राफायटिक यांची संख्या 98% आहे. त्याच्यानंतर पॅरासायटिक म्हणजे परजीवी जीवजंतू, तर यांची जी संख्या आहे ती फक्त आणि फक्त 2% आहे. या 2% संख्यामध्ये जे जीवाणू स्वतःच्या चयापचयाच्या क्रियेने शरीरात जहरी द्रव्य सोडतात आणि रोगराई निर्माण करतात. याचा सिद्धांत मांडला लुई पाश्चर, ज्याने ह्या शोधाने त्याने संपूर्ण जगाला, मानवाला सांगितलं की आता कोणत्याही प्रकारची भीती बाळगण्याचं कारण नाही. ह्या जीवजंतूमुळे आपल्याला रोगराई आणि आजार होतात. परंतु हा जो लुई पाश्चर होता तो मात्र जंतूंना एवढा घाबरत होता की त्या घाबरण्यामुळे तो केळं सुद्धा गरम पाण्याने धुवून खात होता. त्याच्यानंतर द्राक्ष सुद्धा गरम पाण्याने धुवून तो खात होता. एक दिवशी ते द्राक्ष धुतलेलं पाणी पिऊन गेला, त्यामुळे त्याला वैताग झाला. परंतु दुर्दैवाने त्याला काही झालं नाही. आणि हा असा शास्त्रज्ञ ऐन उमेदीत रक्तदाब, ब्लड प्रेशर आणि ब्रेन स्ट्रोक, त्याचप्रमाणे पॅरालिसिस झाला आणि त्याच्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या मृत्यूमागे त्याच्या बाबतीत एक महत्त्वाचं आहे की त्याचं म्हणणं होतं की जीवाणूमुळेच रोग होतात.
परंतु हे जे तत्व आहे ते बहुतेक शास्त्रज्ञांनी स्वीकारलेलं नाही. परंतु ह्या बाबतीत बहुतेक शास्त्रज्ञ सांगतात की जीवाणूपासून रोग उत्पन्न होत नाही असं अनेक शास्त्रज्ञांचं मत आहे. डॉक्टर हर्बर्ट शेल्टन अतिशय आत्मविश्वासपूर्वक म्हणतात की जीवाणू स्वतःहून रोग उत्पन्न करतच नाही असा त्याने जो सिद्धांत मांडला. फक्त जर शरीरात विषयुक्त भूमी असेल, जहरी द्रव्य असतील तरच हे जीवाणू आपल्यावर अतिक्रमण करतात आणि रोगराई निर्माण करतात असं त्याचं मत होतं. आणि ह्या मताला सुप्रसिद्ध इंग्लिश जीवाणूशास्त्रज्ञ सर रिचर्ड डग्लस यांनी ह्या कित्येक वर्षापूर्वी सांगून ठेवलं आहे की जे जीवाणू जे टिटॅनस आणि गॅस गँग्रीन सारखे विष निर्माण करणारे हे जर यांना जर चांगल्या वातावरणात काढलं तर त्याचा कोणत्याही प्रकारचा परिणाम मात्र दिसून येत नाही. अशा पद्धतीने त्याने एक सिद्धांत मांडला की कोणत्याही प्रकारचं जीवाणू शरीरात रोग उत्पन्न करतच नाही. याच्यासाठी त्याने त्या सिद्धांताप्रमाणे ह्या गोष्टींवर महत्त्वाचं संशोधन केलं आणि ते संशोधन अनेक जीवशास्त्रज्ञांनी स्वीकारलं. या शास्त्रज्ञानामुळे आज नवीन संशोधनाला सुरुवात झाली आहे आणि ज्याप्रमाणे आपल्याला भीती वाटत होती की कोणत्याही प्रकारचा जीवाणूमुळे आपल्याला जे रोगराई निर्माण होतात त्याच्यासाठी काही शास्त्रज्ञांनी अतिशय महत्त्वाचे प्रयोग केले की तथाकथित भयंकर जीवाणू रोग निर्माण करतच नाही हे सिद्ध करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या काही नागरिकांवर डॉक्टर हंटर यांनी प्रयोग केले. डिप्थेरियाचे 50,000 जीवाणू पाण्यात घालून ते नागरिकांना पाजण्यात आलं तरी कोणत्याच प्रकारचा परिणाम झालेला नाही. दुसऱ्या प्रयोगात 1.5 लाख जीवाणू दुधातून नागरिकांना दिले तरी काहीच परिणाम झाला नाही. तिसऱ्या प्रयोगात डिप्थेरियाचे हजारो लाखो जीवाणू त्याने जेवणातून दिले तरी त्या नागरिकांवर काहीच परिणाम झाला नाही. तसेच डिप्थेरियाचे लाखो जीवाणू सायनस नाकातील टर्बिनेटमध्ये त्याने ते टाकले तरीही त्यांच्यावर कोणत्याच प्रकारचा परिणाम झालेला नाही. म्हणजेच कोणताही जीवाणू रोग उत्पन्न करत नाही हे सिद्ध करण्यासाठी त्याने याच्यावर संशोधन केलं. आणि अशी मान्यता आहे की मेनिनजायटिसचे जे जीवाणू नाकातील अंतर्त्वचेत उत्पन्न होतात, वाढतात आणि प्रयत्नपूर्वक लाखो जीवाणू नाकात टर्बिनेट सायन्सला गळ्यातील गाठींवर जिभेखाली गळ्यात टाकण्यात आले परंतु एकही रोग उद्भवला नाही. म्हणजेच कोणत्याही प्रकारचा जीवाणू स्वतंत्रपणे आपल्याला रोग निर्माण करत नाही असं त्यांचं मत होतं. म्हणून लंडन येथील लॅन्सेटेड मेडिकल जर्नल ऑफ कॅनडा 1976च्या अंकात एक नोंद आहे. हा प्रयोग 6 डॉक्टरांनी कमीत कमी 2.5 वर्ष केला आणि अनेक जीवाणूच्या प्रयोगाने इतरांवर प्रयोग करून पण कोणत्याच प्रकारचा त्यांना रोग झालेला नाही. व्हिएन्ना येथील डॉक्टर पॅन्टिन हे जे प्रोफेसर होते तर यांनी जीवाणूपासून कोणत्याच प्रकारचा आजार उद्भवत नाही याच्यासाठी त्यांनी अनेक लेख लिहिले. त्याच्यानंतर त्यांनी अनेक प्रयोग केले, त्याच्यावर त्यांनी अनेक भाषणं दिली आणि विद्यार्थ्यांसमोर कॉलराचे कोट्यावधी जीवाणू असलेला ग्लास ते स्वतः पिऊन दाखवत आणि त्याप्रमाणे त्यांनी ते एक सिद्ध केलं की जीवाणू रोग उत्पन्न करू शकत नाही. त्याचप्रमाणे कॅलिफोर्निया येथील डॉक्टर थॉमस पावल हे जे डॉक्टर होते यांनी तर असं जाहीर केलं की माझ्या शरीरात कोणत्याही प्रकारचे जीवाणू टाकून दाखवा आणि मला रोग निर्माण करून दाखवा. त्याच्या काही मित्रांनी जीवाणूशास्त्रज्ञ त्यांनी ते प्रयोग स्वीकारले. बऱ्याच वर्षापर्यंत अनेक प्रकारचे घातक जीवाणू त्यांच्या शरीरात, गळ्यात आणि त्याच्यानंतर नाकात बरेच दिले परंतु त्यांना कोणत्याच प्रकारचा रोग झालेला नाही किंवा आजार झालेला नाही. हे सांगण्याचा उद्देश एकच त्यांचा की जीवाणू स्वतंत्रपणे रोग उत्पन्न करू शकत नाही. त्याच्यानंतर पुढचं अतिशय महत्त्वाचं आहे
अशा रोगोत्पादक करणाऱ्या जीवाणूच्या उपयोगाने कर्नल पॅक मारून टाकण्यासाठी डॉक्टर वेट यांनी केलेला प्रयोग सर्वांनाच माहीत आहे. डॉक्टर वेट अनेक प्राणघातक जीवाणू कर्नलला खायला घालीत. अनेक प्रकारच्या जीवाणूंचा त्याच्यावर प्रयोग केला गेला, परंतु त्याला कोणत्याही प्रकारचा रोग उद्भवतच नव्हता. अशा वेळेस मात्र त्याला क्लोरोफॉर्म देऊन तोंडावर उशी दाबून आणि त्याचा मृत्यू घेतला. हे त्याने प्रयोगाने दाखवलं. परंतु थोडक्यात सांगायचे एवढेच आहे की जीवाणू स्वतंत्रपणे कोणत्याही प्रकारचा रोग निर्माण करत नाही. त्यासाठी अगोदर जीवाणू म्हणजे काय आपण ते समजून घेऊया. आणि आज आपण जेव्हा खातो पितो जेवण करतो, एका तासाला 14,000 जीवाणू आपल्या शरीरात जातात. तरीही आपल्याला रोग का होत नाही याच्यासाठी आपल्या शरीरात जर विषारी द्रव्याचं प्रमाण कमी असेल तर कोणत्याच प्रकारचा आजार होत नाही असं त्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे जर आणखी वैज्ञानिक भाषेत थोडं जीवशास्त्राचा विचार केला गेला तर एक जीवाणूचा दुसरा जीवाणू होण्यासाठी 20 मिनिटं लागतात आणि 8 तासात यांची संख्या 1,60,00,000 पर्यंत होते. आणि त्याच पद्धतीने 24 तासात हे जे जीवाणू आहेत यांची संख्या 5,000 अब्जापर्यंत जाते. आणि हे 5,000 अब्ज संपूर्ण पृथ्वीला नष्ट करायला पुरेसे आहेत. आज अंदाजे पृथ्वीची लोकसंख्या आहे 800 कोटीपर्यंत. 10-1 कोटीचा कमी जास्त फरक होईल, परंतु हे 5,000 अब्ज जीवाणू संपूर्ण पृथ्वीला नष्ट करायला पुरेसे होतील. आणि याच पद्धतीने हे जे जीवाणू आहेत तर हे फक्त आणि फक्त एकच जीवाणूचा ही एवढी संख्या आहे. एका 20 मिनिटाला एका जीवाणूचे 2 जीवाणू आणि 8 तासात 1,60,000 जीवाणू. त्याच पद्धतीने 24 तासात 5,000 अब्ज जीवाणू तयार होतात. आणि हे 5,000 अब्ज जीवाणू संपूर्ण पृथ्वीला नष्ट करायला पुरेसे आहेत. त्याच पद्धतीने हे जे विषद्रव्य आहेत आपल्या शरीरात जर असतील तरच आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजार होतो असं शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेलं आहे. याच पद्धतीने जर आपण आपल्या शरीरात विषद्रव्य साचू दिलं जाणार नाही तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजार होणारच नाही. आणि आज जे जीवाणूपासून आपण घाबरण्याचा जो प्रयत्न करतो, जीवाणूपासून दूर राहण्याचा जो प्रयत्न करतो, तो एका तासाला 14,000 जीवाणू आपल्या शरीरात जातात. परंतु आपल्या शरीरात जर विषसंचेत नसेल तर हे जीवाणू आपलं काहीही करू शकत नाहीत. म्हणून जीवाणूमुळे कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही. हे इथपर्यंत सर्व भाषणाचे उतारे डॉक्टर धीरेन गाला, धरा गाला आणि संजय गाला यांचं जे पुस्तक आहे निसर्गोपचार आणि पद्धती, या पुस्तकातील ते उतारे आहेत. आता आपण यावरील सर्व भाषणावरून एक गोष्ट आपल्या लक्षात आली, कोणताही जंतू आपल्या शरीरात रोग उत्पन्न करू शकत नाही. परंतु जर आपल्या शरीरात विषद्रव्यांचा साठा जर असेल त्याच वेळेस साधा जंतूसुद्धा आपल्या शरीरात रोग उत्पन्न करून तो आपला जीव घेऊ शकतो. मग आता महत्त्वाचा असा प्रश्न आहे की हे विषद्रव्य का जमा होता आणि ते जमा झाले तर ते शरीरातून बाहेर कसे काढायचे त्याच्यावर आपण योगिक दृष्टिकोनातनं विचार करूया. आता पाणी पिणं अतिशय महत्त्वाचं आहे. पाणी अनेक जण सांगतात पाणी भरपूर प्या, भरपूर प्या, भरपूर प्या. पण भरपूर या शब्दाचा अर्थ नेमका काय, किती भरपूर आणि किती प्यायचं हा एक प्रश्न सर्वांना पडतो. काही सांगतात 4 ग्लास प्या, कोणी सांगतात 8 ग्लास प्या. परंतु मी तुम्हाला वैज्ञानिक पद्धतीने सांगतो, आपल्या शरीरात आपण युरिनला जातो त्यावेळेस 250 ते 300 मिली एक वेळेस युरिनला जातो. म्हणजे दिवसातनं 24 तासात आपण 4 ते 5 वेळेस युरिनला जातो. म्हणजे 3×5 = 15, 1.5 लिटर आपण पाणी शरीरातून बाहेर काढतो. त्याच्यानंतर
500 मिली जे पाणी आहे ते त्वचाद्वारे आपल्या शरीरातून बाहेर पडत असतं आणि 400 मिली जे पाणी आहे ते आपल्या श्वासोश्वासाद्वारे फुफ्फुसाच्याद्वारे बाहेर पडत असतं आणि 100 मिली जे आहे ते आपल्या लॅट्रिनद्वारे बाहेर पडत असतं. म्हणजे 100 मिली लॅट्रिन, 400 फुफ्फुस म्हणजे 500 आणि 500 त्वचा म्हणजे 1 लिटर आणि युरिनद्वारे 1.5 म्हणजेच 2.5 लिटर पाणी आपल्या शरीरातून बाहेर पडतं. हे लक्षात घ्या. म्हणजेच तुम्ही पाणी प्या नका प्या, हे 2.5 लिटर पाणी तुमच्या शरीरातून बाहेर पडणार. मग त्यासाठी आपण पाणी किती प्यायला पाहिजे? मग कमीत कमी पाणी आपण 2.5 ते 3 लिटर पर्यंत पाणी प्यायला पाहिजे. हे पाणी जर आपण एवढं प्यालो तर आपल्या शरीरात 70% पाण्याचं प्रमाण आहे आणि ते बॅलन्सिंगला राहील. परंतु जर कोणी जास्त व्यायाम करत असेल, शरीरातून घाम निघत असेल, भरपूर कष्ट करणारे असतील तर त्यांनी थोडं पाणी जास्तही प्यायलं तर काही हरकत नाही. परंतु कमीत कमी 2.5 लिटर 3 लिटरपर्यंत पाणी प्यायला पाहिजे. पाण्याचं प्रमाण जर कमी झालं तर मात्र बद्धकोष्ठतासारखे आजार निर्माण होतात आणि या बद्धकोष्ठतापासूनच विषारी द्रव्य शरीरात निर्माण होतात. हे विसरून चालणार नाही. आणि पाणी कमी प्यालं तर किडनीचे आजार निर्माण होतात. म्हणून पाणी व्यवस्थित पिणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजेच आपल्या शरीरातून 2.5 लिटर पाणी जर बाहेर पडत असेल तर कमीत कमी 2.5 लिटरच्या वर अर्धा लिटर जास्त 3 लिटर पाणी आपण रोज प्यायला पाहिजे. तरच आपल्या शरीरातली साफसफाई व्यवस्थित होईल आणि अन्नपचन देखील होईल. मग आता पाणी कसं प्यायचं हा एक मोठा प्रश्न आहे. काही सांगतात सकाळी पाणी पिऊ नका, काही सांगतात पाणी प्या. पण माझं तरी असं मत आहे सकाळी उठताच बरोबर पाणी प्यायचं असं आयुर्वेदात देखील सांगितलं आहे. त्याला आपण उषापान असं म्हणतो. हे उषापान म्हणजे सकाळी सकाळी घेतलेलं पाणी. मग पाणी घेताना मात्र सकाळी तोंड न धुताना पाणी प्यायचं. का? रात्री तोंड धुवूनच झोपायचं, ब्रश करूनच झोपायचं आणि सकाळी मात्र उठताच बरोबर पाणी प्या, पोटभर पाणी प्या. पाणी पिताना मात्र जसे आपण चहा पितो घोट पाणी प्या. पाणी बसून प्या. उभं राहून पाणी प्यालं तर त्याच्याने वात रोग सारखे आजार निर्माण होतात. म्हणून बसून पाणी प्या. पाणी पिताना घोट पाणी प्या. जसं आपण चहा पितो ते. का घोट प्यायचं हा एक मोठा प्रश्न पडतो. कारण की आपल्या तोंडात जे लाळेचं प्रमाण असतं, जर घोट आपण पाणी प्यालं तर ते लाळ सहित पाणी आपल्या जठरात जातं आणि जठरात गेल्यानंतर लाळ ही अल्कलाईन आहे. म्हणजेच ती लाळ सहित पाणी पोटात गेलं तर शेवटी पित्त जे आहे त्याचं बॅलन्सिंग होतं आणि बॅलन्सिंग झाल्यानंतर सकाळपासूनच आपल्या पोटाची साफसफाईला सुरुवात होते आणि पित्त बॅलन्सिंगला येतं. म्हणून सकाळी पोटभर पाणी प्या आणि त्याच्यानंतर मग काय आसन वगैरे काय करायचं आहे ते पुढची सुरुवात. मग याच्यानंतर आपण पाणी केव्हा प्यायचं हा एक मोठा प्रश्न आहे. जेवताना पाणी अजिबात प्यायचं नाही. मग पाणी प्यायचं केव्हा? पाणी जेवताना समजा तुम्ही जर 12ला जेवण करत असाल तर 11ला पोटभर पाणी प्या आणि 11ला पाणी पिल्यानंतर 1 तासाने मग तुम्ही 12ला जेवण करा. 12 ते 1 पर्यंत जेवण होईल. त्यावेळेस मात्र जेवताना अजिबात पाणी प्यायचं नाही. जेवताना जर पाणी प्यायला तर त्याच्यामुळे काय होतं, आपण जेव्हा आपल्या शरीरात जठराग्नी प्रदीप्त होतो आणि ते जठराग्नी प्रदीप्त होणं म्हणजे काय, आपल्या शरीरात पाचक रस पाझरत असतात. त्याच पाचक रसने आपल्या शरीरात पचनशक्ती निर्माण होते आणि हे ज्यावेळेस आपण पाणी पिऊ त्यावेळेस पाचक रस पाझरणं बंद होतं आणि पाणी हे अन्न पचवत नाही. त्याच्यासाठी जर एखादा आपण दूध गॅसवर ठेवलं आणि दूध तापतंय आणि गॅसवर जर समजा आपण पाणी टाकलं तर गॅस बंद होईल, दूध तापणार नाही. त्याचप्रमाणे आपला जठराग्नी जर मंद झाला तर आपल्याला अन्न पचणार नाही. म्हणून जेवताना अजिबात पाणी प्यायचंच नाही आणि जेवण झाल्यावर मात्र 1 तासाने 1.5 तासाने 1.5 ते 2 तासाने पाणी प्यायचं. त्यावेळेस पाणी पूर्णपणे प्या. का प्या? कारण की 1.5 ते 2 तासाने आपण जे अन्न खातो ते जठरात पूर्णपणे घुसळलं जातं आणि अन्न घुसळल्यानंतर मात्र मग त्या अन्नाचा घाटा होतो आणि त्या घाट्यात जर समजा पाणी गेलं
तर मग मात्र ते लिक्विड आणखी वाढतं आणि त्याच्यानंतर ते लहान आतड्यात जातं. लहान आतड्यात जाऊन ते पूर्णपणे शोषलं जातं आणि त्यावेळेस त्या पाण्याचा उपयोग होतो. म्हणून जेवणाच्या 1 तास अगोदर जेवताना पाणी प्यायचं नाही आणि जेवण झाल्यानंतर 1.5 ते 2 तासाने पाणी प्यायचं. अशा पद्धतीने जर आपण पाणी प्यालो तर आपल्याला जेवताना पाणी अजिबात प्यायला नाही तर ॲसिडिटी सारखे आजार अजिबात होणार नाही. कारण की जर ॲसिडिटी वाढली तर अनेक प्रकारचे आजार वाढतात. आपण पुढच्या याच्यात घेणार आहोत. म्हणून हे पाण्याचं शास्त्र आहे. अशाच पद्धतीने आपण पाणी प्यायला पाहिजे. रोज आपण असंच पाणी प्या. कोणाला जर वाटलं तर गरम पाणी प्या, नाही वाटलं तर थंड पाणी. परंतु थंड पाणी पिताना देखील फ्रीजचं पाणी अजिबात वापरू नये. जर फ्रीजचं पाणी वापरलं तर त्या फ्रीजच्या पाण्यामुळे बद्धकोष्ठतासारखे आजार निर्माण होतात. नंतर रक्त अशुद्ध सारखे प्रॉब्लेम निर्माण होतात. कारण की का आपलं शरीरातलं जे टेम्परेचर आहे ते 37 सेंटीग्रेड पर्यंत आहे आणि 94-98 फॅरेनहाइट पर्यंत आपलं शरीराचं तापमान नेहमी असतं. ज्या वेळेस आपण थंड पाणी पितो बर्फाचं त्यावेळेस शरीराला आपल्या शरीराचं टेम्परेचर मॅच करण्यासाठी पूर्णपणे कष्ट करावं लागतात आणि त्याच्यासाठी तिकडे ती शक्ती खर्च झाल्यानंतर पचनाकडे ती शक्ती राहत नाही. आणि असं जर आपण नेहमी थंड पाणी प्यायला लागलो, थंड वस्तू खायला लागलो तर शेवटी आपल्याला अपचनाचा आणि ॲसिडिटीचा प्रश्न निर्माण होतो. म्हणून कधीही थंड पाणी, थंड पेय जास्त करून प्यायचंच नाही किंवा खाऊ पण नाही. जर तुम्हाला तुमची तब्येत चांगली ठेवायची असेल, पचनशक्ती वाढवायची असेल तर मात्र हा नियम पाळणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर त्याचप्रमाणे आता आपण याच्या बाबतीत हा एक विचार करूया. आपलं शरीर जे आहे ते 3 प्रकृतीचं तयार झालं आहे. पहिलं वात प्रकृती, त्याच्यानंतर पित्त प्रकृती आणि कफ प्रकृती. मग हे जे वात प्रकृती आहे ह्या वात प्रकृतीचा जर समजा आपल्यावर जर समजा वात अतिरेक झाला तर मात्र त्याचे काय परिणाम होतात ते आपण बघूया. कोणत्याही प्रकारच्या डाळी जास्त खाण्यात आले तर त्यापासून प्रोटीन तयार होतं आणि हेच प्रोटीन जर अतिरिक्त झालं तर त्या प्रोटीनपासून आपल्या शरीरात युरिक ॲसिड तयार होतं आणि हे युरिक ॲसिड जर समजा युरिनद्वारे निघालं तर ठीक, नाही तर मग ते शरीरात साचतं, त्याच्यानंतर सांध्यात जातं. सांध्यात गेल्यानंतर संधिवात सारखे आजार निर्माण होतात. म्हणून हा जो वाताचा प्रकार आहे तो वाताचा प्रकार अतिरेक कोणत्याही प्रकारचा केला तर मात्र मैद्याच्या वस्तू खाल्लं, बेसन वगैरे याच्यासारखे पदार्थ, कोणत्याही प्रकारची डाळी यांचा जर उपयोग केला तर वाताचा प्रकार वाढतो आणि त्याच्यानंतर वाताचे आजार सुरुवात होतात. त्याच्यानंतर आपण दुसरा प्रकार घेऊया पित्ताचा. वात पित्त, हे जे पित्त प्रकृती आहे ही पित्त प्रकृती सुद्धा बॅलेन्सिंग राहिली पाहिजे. जर पित्त अतिशय वाढले तर त्याच्यानंतर ॲसिडिटीचा आजार निर्माण होतो. आपल्या शरीरात हायड्रोक्लोरिक नावाचं ॲसिड तयार होतं. ह्या ॲसिडचा उपयोग असा आहे, आपण ज्या वेळेस अन्न तोंडात टाकतो आणि त्याच्याबरोबर जर काही बॅक्टेरिया जर आल्या तर त्या बॅक्टेरियाचा नाश करण्यासाठी हायड्रोक्लोरिक ॲसिडचा उपयोग होतो. आणि दुसरं आपल्या प्रोटीन जे आहे ते पचवण्यासाठी हायड्रोक्लोरिक महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे अन्नाला काही वेळेस सडू दिलं जात नाही, त्याच्यासाठी सुद्धा हायड्रोक्लोरिकचा उपयोग होतो. आणि हेच ॲसिड जर हायड्रोक्लोरिक ॲसिड प्रमाणापेक्षा जास्त जर शरीरात राहिलं तर त्याच्यानंतर आम्लपित्ताचा प्रश्न निर्माण होतो आणि ह्या आम्लपित्तापासून ॲसिडिटी निर्माण होतं. आणि हे ॲसिडिटी जर जास्त झाली तर छातीत आग मारणं, शरीरात आग मारणं, कुठल्याही प्रकारचं आग मारणं ह्या ॲसिडिटीमुळे होतं. त्याच्यानंतर तिसरा प्रकार जो आहे तो आहे वात, पित्त आणि कफ. तो अतिशय महत्त्वाचा प्रकार आहे. हे जे कफचे प्रमाण आहे हे कफ आपल्या शरीरात का होतात, या कफाची का निर्मिती होते असा जर आपण विचार केला तर ह्या आपण जे अन्न खातो ॲनिमल प्रोडक्ट म्हणजे काय तर ॲनिमलपासून दूध, दुधापासून तूप, तेल आणि कोणत्याही प्रकारच्या दुधापासून निर्माण झालेल्या मिठाया ह्याचं जर प्रमाण आपण जास्त खाण्यात ठेवलं, त्याचप्रमाणे ॲनिमल फॅट म्हणजे मांस, मच्छी, मटण आणि त्याप्रमाणे हे जर आपण आपल्या खाण्यात जास्त आलं तर त्याप्रमाणे आपल्या शरीराला पचवण्यासाठी जर तुमचा चांगल्या पद्धतीने कष्टाचा व्यायाम असेल, कष्ट करणारे असतील, भरपूर मेहनत करणारे असतील तर ह्या सर्व गोष्टी खाल्लेल्या त्यांना सहज पचून जातात.
परंतु जर आपण कष्टच करत नाही आणि हे जर खात असू तर त्याचा परिणाम असा होतो की आपल्या शरीरात कफ निर्माण होतात आणि हेच कफ ज्या वेळेस याचं कफचं प्रमाण वाढतं त्यावेळेस मात्र आपल्या शरीरात 7 प्रकारचे आजार होतात. पहिला आजार आहे सर्दी, खासी, दमा. लक्षात घ्या, सर्दी, खासी, दमा. त्याच्यानंतर आहे सर्दी, खासी आणि जुकाम. सर्दी, खासी, जुकाम. त्याच्यानंतर आहे दमा, टीबी, प्लुरसी आणि निमोनिया सारखे 7 प्रकारचे आजार होतात आणि हे एक एक आजार पुढे पुढे जातात आणि ज्याप्रमाणे 7 प्रकारचे आजार झाले की कफचं प्रमाण वाढतं आणि हे कफ आपल्या फुफ्फुसात अटकतात आणि त्याच्यानंतर विषारी द्रव्य तयार होतं आणि हे विषारी द्रव्य ज्यावेळेस जास्त तयार होतं त्यावेळेस आपल्याला श्वास घ्यायला अडचण येते आणि अशाच परिस्थितीच्या वेळेस आज जी महामारीचा प्रश्न चालू आहे, संपूर्ण जग मात्र वैतागग्रस्त झालेलं आहे. संपूर्ण जगाला मृत्यूची भीती आहे आणि ती मृत्यूची भीती का आहे तर याचं एकच कारण आहे, हा जो करोना आहे तो आपल्या श्वासाद्वारे, तोंडाद्वारे, आपल्या श्वासनलिकेद्वारे फुफ्फुसात जातो आणि फुफ्फुसात वाट पाहतो. तिथे जर विषारी द्रव्य असतील तर मात्र तो आपल्या वाट्याला येऊन तो रोगराई निर्माण करतो आणि वेळ पडलं तर तो आपला जीव पण घेऊ शकतो. म्हणून आपल्याला फक्त महत्त्वाचं काय आहे, आपलं फुफ्फुस शक्तिशाली करायचं आहे. तर ते शक्तिशाली करायचं असेल तर कफच होऊ द्यायचं नाही आणि कफच नाही झाले तर तुमच्या शरीरात 7 प्रकारचे आजार होणार नाही आणि 7 प्रकारचे आजार नाही झाले तर जे तुमचं फुफ्फुस आहे ते तुमचं निरोगी राहील आणि त्याच्यानंतर जर तुम्ही फुफ्फुसाचे व्यायाम केले, प्राणायाम केला, योगासनं केले तर तुमचं फुफ्फुस सशक्त होईल आणि अशा वेळेस मात्र तुमच्या शरीरात जर विषारी द्रव्य नसतील, तुमची पचनशक्ती चांगली असेल आणि कफचा प्रश्न नसेल, शरीरात काही बिघाड नसेल आणि अशा वेळेस जर समजा करोनाचा समजा तुमच्या याच्यात जरी शिरकाव झाला तरी मात्र तो जास्त वेळ जिवंत राहू शकत नाही. शरीर मात्र बाहेरच्या कोणत्याही गोष्टीला जास्त वेळ ठेवत नाही. करोनाला मात्र तिथे मरावंच लागतं. म्हणून करोना से डरो मत लढो हे महत्त्वाचं वाक्य आहे. त्यासाठी आपल्याला जर स्वतः वाचायचं असेल तर अगोदर निरोगी राहणं महत्त्वाचं आहे. आपल्या शरीरात कोणत्याच प्रकारचा विजातीय द्रव्य, विषारी द्रव्य राहायला नको आणि ते जर असेल तर ते तुम्ही व्यायामाने कसं दूर करायचं, योगाने कसं दूर करायचं आणि आता आपण कोणत्या कोणत्या वस्तू खायचा किंवा खाऊ नये, कफ होऊ नये याच्यासाठी आपण कसं नियम ठेवायचे हा एक भाग महत्त्वाचा आहे. आणि याच्या पुढे आपण महत्त्वाचं एक समजून घेऊया. आपल्या शरीरात 4 प्रकाराने आपले जे विषद्रव्य आहे ते बाहेर पडत असतात. तर ते 4 प्रकार नेमकं कोणतं आहे? एक आहे लॅट्रिन, दुसरा आहे युरिन, तिसरा आहे श्वास आणि चौथा आहे त्वचा. मग ह्या लॅट्रिनद्वारे आपल्या शरीरातून विषारी द्रव्य बाहेर पडत असतं आणि ते जर समजा आपल्याला जर बद्धकोष्ठताचा आजार असेल तर मात्र त्या बद्धकोष्ठताच्या आजारामुळे आपल्या शरीरात टॉक्सिनचं प्रमाण वाढतं आणि विषारी द्रव्यांचं प्रमाण वाढतं. त्याचप्रमाणे आपल्याला जर युरिनचा काही प्रॉब्लेम असेल, युरिन जर व्यवस्थित होत असेल तर मग मात्र काही प्रश्न नाही, कारण की युरिनद्वारा विजातीय द्रव्य, विषारी द्रव्य बाहेर पडत असतं आणि युरिन जर व्यवस्थित होत नसेल किंवा युरिनचा काही प्रश्न असेल तर मात्र विषारी द्रव्य मध्ये साचतात. त्याच्यानंतर श्वासोश्वास येतो. ह्या श्वासोश्वासाद्वारे सुद्धा आपण जेव्हा श्वास घेतो त्यावेळेस ऑक्सिजन आपल्या शरीरात जातो आणि कार्बन डायऑक्साईड फेकला जातो. पण ही श्वासाची जी गती आहे ती जर श्वास खोल राहिले तरच आपल्या शरीरात ऑक्सिजन मिळतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकला जातो. आणि जर आपले श्वास जर वरच्यावर उथळ राहिले तर कार्बन डायऑक्साईड मध्ये साचतो आणि मध्ये साचल्यानंतर विषारी द्रव्य साचतात आणि हे विषारी द्रव्य आपल्या शरीराला किती घातक आहेत हे सांगायची गरज नाही. म्हणून करोनाचं काही जे लक्षणं आहेत, सिम्पटम आहेत, ते पहिलं लक्षण सर्दी, त्याच्यानंतर ताप आणि त्याच्यानंतर गळा खवखव करणं, हे 3-4 लक्षणं आहेत आणि ह्या लक्षणामुळेच आपल्याला करोनाची भीती वाटते. परंतु जर समजा आपण जर ह्या गोष्टींपासून स्वतःला जर स्वच्छ आपण ठेवायला प्रयत्न केला आणि जर व्यायाम चांगला केला तर आपल्या शरीरात कोणत्याच प्रकारचे विषारी द्रव्य राहणार नाही. मग आपल्याला पहिली गोष्ट एक महत्त्वाची आहे, आपलं लॅट्रिनला साफ होणं महत्त्वाचं आहे आणि ते जर साफ होतच नसेल तर त्याच्यासाठी
पुढचं महत्त्वाचा एक मार्ग आहे, कोणत्याही प्रकारची फळं खाणं महत्त्वाचं आहे. हिरवा पालेभाज्या खा, त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित तुमचा कोठा साफ होईल. आणि एवढंही नाही जर झालं तर मग मात्र तुम्ही कोठा साफ होण्यासाठी एक वेळा त्रिफळा चूर्ण घ्या. आणि त्याच्याने जर नाही उपयोग झाला तर मात्र तुम्ही एनिमाचा उपयोग करा आणि कोठा पूर्णपणे साफ करा. अशा परिस्थितीच्या वेळेस हे जे नियम बारीक नियम आहे ते जर पालन केलं तर तुमच्या शरीरातली विषद्रव्य बाहेर पडतात आणि पडतात. मग त्याच पद्धतीने जर समजा युरिनचंही तसंच आहे, तुम्ही पाणी व्यवस्थित प्या, व्यायाम चांगला करा. शरीराला जर व्यायाम राहिला तर संपूर्ण शरीराची व्यवस्थितपणाचे सगळे पार्ट काम करतात. आणि युरिन जर व्यवस्थित गेलं तर तुमच्या शरीरातील विषद्रव्य बाहेर पडतात. आणि श्वासाचं सांगितलं. आणि सगळ्यात महत्त्वाची त्वचाद्वारे आपल्या शरीरातले 50% विषारी द्रव्य बाहेर पडतात. म्हणून त्वचाचा उपयोग चांगला व्हायला पाहिजे. परंतु आज असं वाईट वाटतं की आपण आपल्या शरीरातून घामच निघू देत नाही. का निघू देत नाही मला कळत नाही. जर कुठे गेलो तर पंखा सुरू असतं, कुठे गेलं तर शेवटी फ्रीज असतं, कुठे गेलं तर AC असतं. शरीरातून घामच निघू देत नाही. आणि शरीरातून जर घाम नाही निघाला तर हे विषद्रव्य आपल्या शरीरात किती साचतील याचा विचार केलेला बरा. आज जे पहिलं लेक्चर दिलं तर त्या लेक्चरमध्ये एकच महत्त्वाचं सांगितलं आहे की आपल्याला जर कोणत्याही प्रकारचा रोग होत असेल तर शरीरात साचलेलं विषद्रव्य, आणि जर आपण शरीरातून विषद्रव्य निघूच देणार नाही, पंखा, कूलर, फ्रीज सगळं जर आपण वापरत असू तर याच्यापासून आपलं नुकसान आहे. म्हणून आपल्या शरीरातून त्वचेतून घाम निघालाच पाहिजे. जर शरीरातून घाम निघाला तर 50% विषद्रव्य तुमचं शरीरातून बाहेर पडलं आणि तुम्ही त्यापासून रोगमुक्त होऊ शकतात. आता पहिली गोष्ट व्यायामाचं एक तत्व आहे. जर तुम्ही गतियुक्त व्यायाम केला, 15 मिनिटं व्यायाम केला आणि अर्धा लिटर जर पाणी प्यायला तुम्ही आणि त्यात गतियुक्त व्यायाम केला तर त्याच्यातून त्या गतियुक्त व्यायामातून शरीरात उष्णता निर्माण होते. आणि उष्णता निर्माण झाल्यानंतर शरीरातून घाम निर्माण होतो. आणि त्या घाममधून जर तुम्ही 4 ग्लास पाणी प्यायले तर 2 ग्लास पाणी तुमचं घामाद्वारे बाहेर पडतं. म्हणजेच तुमचे जे विषारी द्रव्य आहे ते तुमच्या घामाद्वारे बाहेर पडतात. म्हणून पहिलं व्यायामाचं शास्त्र एकच आहे की व्यायाम करताना घाम निघालाच पाहिजे तरच त्याला व्यायाम म्हणतात. 15 मिनिटं गतियुक्त करा, त्याच्याने तुमचा व्यायामातून घाम निघाल्याशिवाय राहणार नाही. आणि जे विषारी द्रव्य आहे ते उष्णतेने जळून नष्ट होतात. दुसरी एक गोष्ट, जर तसाही घाम निघत नसेल, आपण फिरायला जाताना पोटभर पाणी प्या, 4 ग्लास पाणी प्या. 4 ग्लास पाणी पिताना गतियुक्त फिरा, कारण की हळूहळू चालाल तर उपयोग नाहीये. गतियुक्त फिरायला जाताना अजिबात बडबड करायची नाही, तोंड उघडायचं नाही. फक्त फिरणं म्हणजे फिरणं. एक वेळा फिरण्याची गती ठेवा. आणि त्याच्यानंतर पेल्याला जर 4 ग्लास पाणी असेल तर तुमचं स्टॉपच्या ठिकाणी 2 ग्लास पाणी तुमच्या शरीरातून निघालंच पाहिजे. आणि एवढं जर निघालं तर कोणत्याही प्रकारचं विषारी द्रव्य तुमच्या शरीरात राहणारच नाही. आणि एवढंही करू शकत नसाल तुम्ही तर साधं आहे. हे कुरकुरे विकणारे लोक असतात, त्यांची प्लास्टिकची थैली असते, ती प्लास्टिकची थैली घ्या, 100-150 रुपयाला काय मिळेल ते बघा आणि त्याच्यात स्वतःला टाकून घ्या. आणि फक्त मान वर राहील एवढाच विचार करा. आणि त्याच्यात टाकल्याच्या अगोदर 4 ग्लास पाणी प्या आणि नंतर तोंडाचा भाग पूर्णपणे पॅक करा. आणि उन्हामध्ये तुम्ही कमीत कमी अर्धा तास थांबा तर तुमच्याने घाम आवरला जाणार नाही. अर्ध्या तासात तुम्ही काहीच करू शकत नसाल तर एवढं तर करा, कारण की आपल्या शरीरातले टॉक्सिन बाहेर निघणं महत्त्वाचं आहे. आणि या करुणाशी 2 हात करायला जर आपल्याला तयारी पाहिजे असेल तर एवढं तर लहान करा. आणि त्याच्याही पेक्षा तेवढंही करू शकत नसाल तुम्ही, 100-150 रुपयाची जर थैली घेऊ शकत नसाल तर कमीत कमी आपला देश उष्णकटिबंधात आहे, आपण भाग्यवान आहात. कमीत कमी सूर्यस्नान तरी करू शकतात. आणि हे सूर्यस्नान करतानाही सुद्धा 4 ग्लास पाणी घ्या, उन्हात थांबा, कमीत कमी कपड्यांवर आपण थांबा. आणि थांबताना मात्र डोक्यावर ओला रुमाल ठेवा. आणि तो जाड रुमाल अगदी थंड पाण्याचा ठेवा. आणि अर्धा तास पाऊण तासपर्यंत 9-9:30च्या उन्हात थांबा. अर्ध्या ते पाऊण तासात शरीरातून एवढा घाम निघेल की ती विषारी द्रव्य कुठे निघून जातील हे समजणार नाही. म्हणून अशा पद्धतीने आपण आपल्या शरीरातले विषद्रव्य बाहेर काढा.
योगासन करा, प्राणायाम करा. आज रामदेवजी बाबासारख्यांनी आज संपूर्ण जगाला व्यायामाचं महत्त्व दिलं आहे, व्यायामाचे धडे देत आहेत. आज आपले आवडते पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण जगात जागतिक योग दिवस 21 जून हा एक दिवस साजरा करण्यासाठी सर्व जगाला भाग पाडलं आणि सर्व जगाने ते स्वीकारलं. मग आपण आपल्या भारतात राहून सुद्धा करोनाचं महासंकट आलं तरी त्या संकटाला घाबरायची गरज नाहीये. कारण की मी तुम्हाला सांगितलं आपण करोनापासून किती वाचायचं, किती वाचून वाचणार आहे आपण करोनापासून. मी असं म्हणत नाही, कारण की आपल्याला सरकारने सांगितलं आहे मास्क बांधायचं, जरूर बांधायचं, सोशल डिस्टन्सिंगचं अंतर ठेवायचं, जरूर ठेवायचं. आणि त्याच्यानंतर आपण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या पालन करायलाच पाहिजे. परंतु मी असं म्हणतो की आपण ह्या जंतूंपासून वाचण्यापेक्षा आपल्या शरीरातील ह्या माझ्या वरच्या भाषणात एकच महत्त्वाचं आहे, जर शरीरात विषद्रव्य असतील तरच जगातील कोणताही प्रकारचा जंतू व्हायरस आपल्या शरीरात गेल्यानंतर आपल्याला रोगराई निर्माण करतो. केव्हा करतो? ज्यावेळेस शरीरात बिघाड झाला असेल, ज्यावेळेस कफचा प्रश्न असेल, ज्यावेळेस तुमच्या शरीरात विषारी द्रव्य साचलेलं असेल, त्याच वेळेस करोना आपल्या वाट्याला येऊन आपली वाट लावतो. परंतु आपल्याला करोनाला वाट लावायची आहे, करोनाशी 2 हात करायचे आहेत. आणि हा जागतिक योग दिवस आहे. आजपासून प्रत्येकाने योगाला सुरुवात करा आणि शरीरातून घाम निघाला पाहिजे. आणि त्याच्यासाठी अगोदर पचनशक्ती महत्त्वाची आहे. त्याच्यासाठी कोणता व्यायाम करायचा, काय करायचं हे सगळं रामदेवजी बाबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणून आजपासूनच आपण व्यायामाला सुरुवात करा, योगाला सुरुवात करा आणि त्याच्यानंतर प्राणायामाला सुरुवात करा, ध्यानाला सुरुवात करा. आपण जर आतून बाहेरून निरोगी राहिलं, जर शरीरात विषद्रव्य साचूच देणार नाही तर करोना काय, करोनाचं खानदान जरी आपल्या शरीरात आलं तरी ते आपलं काहीच बिघडू शकत नाही. शरीर त्यांना मारून टाकल्याशिवाय राहत नाही, कारण शरीर मात्र एक आहे. कोणताही बाहेरून आलेला जीवजंतूला मारल्याशिवाय राहत नाही. पण त्याला एकच आहे, आपल्या शरीरात विषद्रव्य साचूच द्यायचं नाही. ते का साचलं, कसं साचलं याच्यावर आपण संपूर्ण विचार केलेला आहे. आता योग दिवस 21 जून 2000 एरंडोल या शहरात, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. मी 4 वर्षापासून 2016 पासून योगाचा सातत्याने कार्यक्रम करत आहे. परंतु यावर्षी करोनाच्या महामारीमुळे कार्यक्रम करता आला नाही. परंतु यूट्यूबच्या माध्यमाने प्रत्येकाला एकच विनंती आहे, करोनाला घाबरू नका, करोनाशी 2 हात करा. आणि 2 हात करायचा असेल तर आपल्या शरीरातलं विषद्रव्य कसं बाहेर काढायचं हे मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि आपल्या शरीरात कफ होणारच नाही म्हणून ह्या प्रकारचे पदार्थ खाऊ नका. आणि प्राणायामाचा विचार करा आणि हृदय फुफ्फुस बलवान करा आणि आपण निरोगी राहा, इतरांना निरोगी करा. आज योग दिवस आहे. ह्या योग दिवसानिमित्ताने प्रत्येकाने घरातील सर्वांनी योगाचा अभ्यास करा, योगाचं प्रॅक्टिकल करा, रोज सकाळ संध्याकाळ योग करा. आणि आपण मोबाईलवर म्हणतो, प्रत्येकाला जर फोन आला हॅलो म्हणतो ना, तर मग एक काम करा, माझी विनंती आहे, फोनवर म्हणताना हॅपी योग दिवस असा शब्द वापरा. कारण की योग दिवस आपल्या तोंडातनं बहिर्मनात अंतर्मनात असं जर गेलं तरच शेवटी आपल्या मनात योग योग योग. आणि रोज सकाळ संध्याकाळ अर्धा तास का असेना योग करा. आणि त्याच्यानंतर आपण निरोगी राहा, इतरांना निरोगी करा. आणि योग केल्यानंतर आज एका माणसाने योग केला, आज सर्वांनी योग करा, संपूर्ण भारत योग करेल. आणि ह्या संपूर्ण भारत देश संपूर्ण जगाला योग शिकवेल. आणि त्यालाच आपण म्हणूया जागतिक योग दिवस. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि तुम्ही आजपासून योगाला लावा. ही नमस्कार.